नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर दीपाली गागरे इन्फो. सुरू करूयात आपण आजचे प्रश्न. आणि आजच्या प्रश्नातला नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न असेल तुमच्यासाठी. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि टोटल प्रश्न झाल्यानंतर किती प्रश्न तुम्हाला माहिती होते याचं उत्तरही तुम्ही कमेंट करायचं आहे. पहिला जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत 5 ते 10 वेळा विचारून गेलेला आहे. म्हणजे पोलीस भरतीचे जे पेपर होतात त्यात आत्तापर्यंत कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात हा प्रश्न 10 पेक्षाही अधिक वेळा विचारला गेलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 1 कुंवरसिंह, 2 झाशीची राणी लक्ष्मीबाई, 3 नानासाहेब पेशवे, 4 तात्या टोपे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. पुढचे प्रश्न आपण घेणार आहोत, तेही विश्लेषणासह. प्रश्न दुसरा आहे, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? ऑप्शन 1 आहे शाह आलम, 2 जवाब खत, 3 बहादूर शाह, 4 नानासाहेब पेशवे. पेशवे शब्द लिहायचं राहिलं इथं. तर काय उत्तर आहे याचं? बरोबर, बहादूर शाह. हा बहादूर शाह पहिला होता की दुसरा होता? मग तर आपल्याला ऑप्शनमध्ये कधी कधी बहादूर शाह पहिला, बहादूर शाह दुसरा असं दिलेलं असू शकतं. तर हा बहादूर शाह हा दुसरा बहादूर शाह हा होता. पण दिल्लीचा बादशाह बहादूर शाहला घोषित केल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतरच, म्हणजे सप्टेंबर महिन्यात 24 सप्टेंबर 1857 रोजी विल्यम हडसन हा जो इंग्रज अधिकारी होता याने दिल्ली पुन्हा त्याच्या ताब्यात घेतली होती. प्रश्न तिसरा आहे बघा, 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी कोण होता? ऑप्शन 1 आहे मेजर ह्युस्टन, 2 जनरल नील, 3 जनरल स्मिथ, 4 सर ह्यू रोज. काय उत्तर आहे याचं? मेजर ह्युसन. हा जो मेजर ह्युसन होता याला 1857चा जो उठाव पेटला होता याला पहिली गोळी लागली होती. आणि ती गोळी झाडणारे कोण होते? तर आपले मंगल पांडे हे शिपाई होते. पण हा जो 1857चा उठाव होता हा 29 मार्च 1857ला सुरू झाला. पण याची एक नियोजित तारीख होती. ती तारीख काय होती ती विचारली जाऊ शकते. तर ती तारीख होती 31 मे 1857 ही ती तारीख होती. प्रश्न चौथा आहे, 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असे कोणी संबोधले आहे? ऑप्शन 1 विदा सावरकर, 2 पी रॉबर्ट्स, 3 डॉक्टर मुजुमदार, 4 प्राध्यापक न र फाटक. काय उत्तर याचं? बरोबर, वि दा सावरकर यांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध असं संबोधलं होतं. पण मग 1857चा हा जो उठाव होता याला अशा आणखीही नेते होते जे याला स्वातंत्र्ययुद्ध असं समजत होते. मग ते कोणते कोणते? तर मी नेक्स्ट पेज घेते आणि त्याच्यावर लिहिते. बघा, याला एक ट्रिक आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. साडी मेरे पंडित की, साडी मेरे पंडित की. मग आता ह्याचा लॉंग फॉर्म बघूया. साडी म्हणजे सावरकर, डी म्हणजे डिझरायल. हा जो डिझरायल होता हा इंग्रज अधिकारी होता, डिझरायल. त्याच्यानंतर बघा, मेरेचा मे होता मेहता अशोक. त्याच्यानंतर रेचा होतो संतोष कुमार रे. त्याच्यानंतर आहे बघा आपली ट्रिक काय बघा, साडी मेरे पंडित की, रे झालाय
शेवट राहिला आहे पंडित. तर पंडित म्हटल्यावर सगळ्यांना माहिती आहे कोण असू शकतं, तर पंडित नेहरू. पंडित नेहरू. असे हे किती आहेत, 2 आणि 2 4 आणि 1 5. 5 लोक असे होते ज्यांनी याला स्वातंत्र्ययुद्ध मानले होते. ट्रिक आहे साडी मेरे पंडित की. कीचं काही नाही आहे, साडी मेरे पंडित असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही, किंवा साडी मेरे पंडित की असं लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून आपली ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. ऑप्शन 1 आहे रवींद्रनाथ टागोर, 2 अरविंद घोष, 3 दादाभाई नौरोजी, 4 लाला लजपत राय. कोण होतं मग हे ज्यांनी ही पदवी आपली ब्रिटिश शासनास परत केली होती? तर बरोबर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर हे जे होते यांनी आपली ही पदवी परत केली होती. पण मग का केली होती रे? जालियनवाला बाग, कालच्या मी लेक्चरमध्ये पूर्ण जालियनवाला बाग हत्याकांड हा समजून सांगितला आहे. हा जो हत्याकांड होता याला अमृतसर हत्याकांड असंही म्हटलं जातं. हा का घडला, कसा घडला याची माहिती सगळी कालच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेली आहे. मग यांनीच फक्त आपली पदवीचा निषेध केला होता का? नाही. तर या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनीही केसर ए हिंद ही जी पदवी होती, केसरी हिंद ही जी पदवी होती ती परत केली होती. आणि हा जो जालियनवाला बाग हत्याकांड हा कोणी घडून आणला होता? तर जनरल डायर. हा प्रश्न कालच्या लेक्चरमध्ये होता बघा, जनरल डायर. कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. यात 1857चा उठाव, जालियनवाला बाग हत्याकांड हे पूर्ण समजून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? ऑप्शन 1 कानपूर, 2 मीरत, 3 झाशी, 4 अराह. याचं उत्तर सगळ्यांना यायलाच हवं. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारून गेलेला आहे. ह्याचं उत्तर सगळ्यांना यायलाच हवं. बरोबर उत्तर आहे मीरत. 1857ची सुरुवात कुठे झाली होती? तर मीरत येथे झाली होती. आणि ह्याची सुरुवात कशी झाली आपण आधीच पाहिले. बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी मेजर ह्युसेनला गोळी मारली होती. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हणले मंगल पांडे यांना फाशी झाली होती. ती फाशीची तारीख पण लक्षात ठेवू शकता तुम्ही, 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल कशी लक्षात ठेवायची? कोणाचा बड्डे असेल तर लक्षात ठेवा, नाही तर माझाच बड्डे 10 एप्रिलला असतो. त्याच्या आधी 2 दिवस आधी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती. आणि मीरत इथे जो उठाव झाला तो 10 मे 1857 रोजी झाला होता. 10 मे 1857. त्याच्यानंतर 11 मे दुसऱ्याच दिवशी दिल्ली ताब्यात घेतली गेली होती. आणि मगाशी त्याच्यानंतर जून 1857मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात कानपूर येथे उठाव झाला होता. बघा मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तराची. प्रश्न 7वा आहे बघा, सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ जी होती ती सर्वात आधी कोणी सुरू केली? ऑप्शन 1 ॲलन हुसन, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 मादाम कामा, 4 ॲनी बेझंट. काय उत्तर आहे याचं? बरोबर याचं उत्तर आहे ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली होती. मग ही होम रूल चळवळ का घडली होती? तर होम रूल चळवळीचं मुख्य उद्दिष्ट होतं की भारतासाठी स्वराज्य हे स्थापन करायचं आहे. स्वराज्य स्थापन करण्याचं होम रूल चळवळीचं उद्दिष्ट होतं. मग ही कधी घडली? तर 1916मध्ये होम रूल चळवळ घडली. ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ घडली होती. आता बाळ गंगाधर टिळकांची सर्वात लोकप्रिय घोषणा तर तुम्हाला माहितीच असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे लहानपणापासून आपण शिकतोय. ॲनी बेझंट ज्या होत्या यांनी मद्रास प्रांतामध्ये अड्यार येथे होम रूल चळवळीची सुरुवात केली होती. तर लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथे या होम रूल चळवळीची सुरुवात केली होती.
आणि ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही मागणी या चळवळीचीच होती. भारतीय असंतोषकाचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 आहे पंडित नेहरू, 2 आहे सरदार पटेल, 3 महात्मा गांधी, 4 लोकमान्य टिळक. काय उत्तर आहे याचं? हा प्रश्न तर 20 पेक्षाही अधिक वेळा विचारून गेलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पंडित नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, 4 लोकमान्य टिळक. बरोबर, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं. ह्यांना कोणी म्हटलंय रे असंतोषाचे जनक? तर त्या लेखकाचं नाव होतं व्हॅलेंटाईन चिरोल. आपण व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतो, त्याच व्हॅलेंटाईनने यांना असंतोषकाचे जनक असं म्हटलेलं आहे. चिरोल. मगाशीच पाहिलंय लोकमान्य टिळकांची लोकप्रिय घोषणा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि महात्मा गांधी जे होते ना, महात्मा गांधी यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलेलं आहे. आधुनिक भारताचे जनक महात्मा गांधी यांना म्हटलेलं आहे. प्रश्न 9 बघा, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन 1 1935चा कायदा, 2 मॉर्ले मिंटो कायदा, 3 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, 4 रौलेट कायदा. काय उत्तर आहे याचं? रौलेट कायदा. रौलेट कायदा काय होता मी काल सांगितलेलं आहे तुम्हाला. कालच्या लेक्चरमध्ये रौलेट कायद्याबद्दल पण मी सांगितलं होतं. रौलेट कायदा हा कधी सुरू केला होता? ब्रिटिश शासनाद्वारे 1919 रोजी सुरू केला गेला होता. आणि हा का सुरू केला होता? तर भारतीय वृत्तपत्र जे होतं याच्यावर निर्बंध लादण्यासाठी हा कायदा लॉर्ड लिटन ह्याने हा कायदा रौलेट कायदा हा केला होता. याला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कायदा असंही म्हटलं जातं आणि यालाच काळा कायदा म्हणून संबोधलं जातं. आणि जो बाकीचे जे कायदे होते, मॉर्ले मिंटो कायदा हा 1909चा होता आणि त्याच्यानंतर 1935चा तर माहितीच आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा जो होता हा तुमचा 1919चाच होता. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? ऑप्शन 1 लॉर्ड कर्झन, 2 लॉर्ड चेम्सफोर्ड, 3 लॉर्ड मिंटो, 4 लॉर्ड हर्डिंग्ज. काय उत्तर याचं? बरोबर, लॉर्ड हर्डिंग्ज. लॉर्ड हर्डिंग्ज जो होता याने बंगालची फाळणी ही रद्द केली होती. पण ही बंगालची फाळणी केली कोणी होती? तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती. कधी? 1905ला. हा प्रश्न विचारला जातो, कालच्या लेक्चरमध्ये आहे तरी मी पुन्हा एकदा सांगते. आणि ह्याचं जे कारण काय होतं रे, बंगालची फाळणी का केली होती, याचं मुख्य कारण जे होतं ना ते होतं हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडण्याचं कारण होतं. 1905ला ह्या लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली, पण पुन्हा 1911मध्ये ह्या लॉर्ड हर्डिंग्जने पुन्हा ती बंगालची फाळणी रद्द केली होती. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? ऑप्शन 1 1882, 2 1843, 3 1884, 4 1885. ह्याचं उत्तर सांगा काय असेल? बरोबर, ह्याचं उत्तर पण सर्वांना माहिती आहे, 1885. हा प्रश्न 15 वेळा आत्तापर्यंत विचारून गेला आहे. याची स्थापना जी होती, राष्ट्रीय सभेची स्थापना, याची तारीखसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, 28 डिसेंबर. म्हणजे आता परवा दिवशीच 28 डिसेंबर तारीख असेल. आज आपली 26 तारीख आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. आणि
ह्याची जी स्थापना होती ही एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पुढाकाराने झाली होती. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते आहे ए ओ ह्यूम. या इंग्रज अधिकाऱ्याच्या पुढाकाराने ह्याची स्थापना ही झाली होती. आणि पहिले जे अध्यक्ष होते, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष जे होते ते व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि या अधिवेशनाला पूर्ण देशभरातून फक्त 72 सदस्य हे उपस्थित होते. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूयात. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याद्वारे मिळाले? ऑप्शन 1 रौलेट कायदा, 2 भारतीय वृत्तपत्र कायदा, 3 भारत सरकारचा कायदा आणि 4 पिट्स भारत ॲक्ट. कोणतं आहे याचं उत्तर? काय असेल याचं उत्तर? कोणत्या कायद्याने चौकशीशिवाय कारागृहात डांबण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता? तर बरोबर, रौलट. मी मगाशी रौलेट कायदा इथं समजून सांगितला होता, तर सॉरी, तो जो होता तो मी तुम्हाला 1919चा मॉर्ले मिंटो कायदा सांगितला, वर्तमानचा. रौलेट कायदा हा चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचा अधिकार देत होता. हा रौलेट कायदा होता. यालाच आपण काळा कायदा असंही म्हणलं जातं. यालाच रौलेट कायदा म्हणजेच 1919चा कायदा. या कायद्याला दडपशाही करणारा कायदा म्हटलं जातं, म्हणूनच याला काळा कायदा म्हणूनही संबोधले जाते. प्रश्न 13वा आहे बघा. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? ऑप्शन 1 5वी, ऑप्शन 2 दुसरी, ऑप्शन 3 तिसरी, ऑप्शन 4 6वी. काय उत्तर याचं? बरोबर, दुसरी. हा प्रश्नही आतापर्यंत 15 वेळा विचारून गेलेला आहे. एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. आणि त्या कुठे झाल्या होत्या? तर त्या लंडन येथे झाल्या होत्या. तिन्ही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते आपले, बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते. पण त्यातली जी दुसरी गोलमेज परिषद होती तिच्यासाठी महात्मा गांधी हे उपस्थित होते. प्रश्न 14वा बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? ऑप्शन 1 1909, ऑप्शन 2 1935, 3 1919, 4 1947. हा प्रश्न आधीच तुम्हाला मी बोलता मगाशीच याचं उत्तर सांगून गेलेले बघा. बरोबर, उत्तर आहे 1909. 1909चा जो मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा होता तो या नावाने ओळखला जातो, 1909चा कायदा हा. आता ह्याला असं मॉर्ले मिंटो असं का नाव दिलं गेलं रे? तेव्हा जी एक अरुंडेल समिती होती, तिने काही भारताच्या राजकीय सुधारणांच्या आराखडे तयार केले होते. आणि ते जे आराखडे होते ते भारतात तेव्हा मंत्री होते लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो. ते त्यांच्या संगतीने झाले होते किंवा त्यांनी तो संमत केला होता 1909 रोजी. म्हणून याला 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन 1 सरोजिनी नायडू, 2 सरस्वतीबाई जोशी, 3 ॲनी बेझंट, 4 पंडिता रमाबाई. काय उत्तर आहे याचं? सर्वांना माहिती आहे, ॲनी बेझंट. आता ह्या ज्या होत्या ह्या कोणत्या अधिवेशनाच्या, कुठे अधिवेशन भरलं होतं जेव्हा ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? तर कोलकाता येथे ते अधिवेशन भरलं होतं, कोलकाता. त्याच्यानंतर बघा, आणि कधी भरलं होतं तर 1917 साली हे अधिवेशन भरलं होतं. आणि 1925ला कानपूर येथे अधिवेशन भरलं होतं, ज्याच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू.
सरोजिनी नायडू. ह्या पहिल्या भारतीय अध्यक्ष राहिल्या होत्या. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारलं तर सरोजिनी नायडू. आणि जर फक्त पहिल्या महिला विचारलं तर त्याचं उत्तर असेल आपलं ॲनी बेझंट. आजचे प्रश्न एवढेच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि पहिला प्रश्न जो विचारला आहे त्याचं उत्तर कमेंट नक्की करा. धन्यवाद. सुरक्षित रहा, खातपीत रहा आणि स्वस्त रहा. वर्दी तुमचीच.